निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्यातला 7वा अध्याय आपण प्रारंभ केलेला आहे आणि त्याचं वाचन, श्रवण, चिंतन, मनन नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या इच्छेने, कृपेने आपण करूया. श्रीराम समर्थ. सज्जनो, आपण काल पाहिलं की ह्या 7व्या अध्यायामध्ये अवधूताचं चिंतन आपण करत होतो की भगवान अवधूतांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 24 गुरु केले. गुरु आणि सद्गुरु ह्या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत. गुरु म्हणजे जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला अगदी प्रापंचिक गोष्टींपासनं आध्यात्मिक मार्गाला लावणाऱ्यांपर्यंत वेगवेगळे गुरु आपण करत असतो. अगदी लहानपणापासून विद्यागुरु वेगळे, फायनान्स मधले वेगळे, याच्यातले वेगळे, त्याच्यातले वेगळे, वैद्यकीय क्षेत्रातले वेगळे, असं जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आपण गुरु करत असतो. आणि कोणीतरी असा एक जण भेटतो की जो आपल्याला अध्यात्म मार्गाचं ज्ञान सांगतो आणि अध्यात्म मार्गावरही नेतो, अध्यात्म मार्गावर पोहोचवतो, अध्यात्माची आवड निर्माण करतो. तिथपर्यंत तो आध्यात्मिक गुरु. पण सद्गुरु जो आहे हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. हा मोक्ष गुरु आहे. हा सद्गुरु तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या आपलं जे मूळ स्वरूप आहे, जे खरं स्वरूप आपलं आहे, अगदी सोप्या भाषेत जर मी म्हणेल तर या जीवाला शिवापर्यंत पोहोचवण्याचं खरं महत् कार्य जो करतो तो सद्गुरु असतो. आणि तो सद्गुरु कसा असतो तो आपण एक दोनदा पाहिला की तो क्षत्रिय असतो, तो दयाळू असतो. क्षत्रिय म्हणजे जगातलं सर्वोत्कृष्ट ज्ञान किंवा सर्वोच्च ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते कोणतं आहे तर ते आत्मज्ञान, किंवा त्याचा दुसरा पॅरलल वर्ड आहे ब्रह्मज्ञान. म्हणजे माझ्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होणं. म्हणजे मी कोण आहे, मी ब्रह्मच आहे, मी तो परमात्म्याचा अंश आत्मा आहे, नवे नवे मी ते परब्रह्म आहे, असं जेव्हा ज्ञान होतं त्याला ब्रह्मज्ञानी पुरुष असं म्हणतात. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला असा सद्गुरू मिळाला की जो क्षत्रिय आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे आणि जो दयाळू आहे आणि जो तुम्हाला निश्चितपणे जीवापासून शिवापर्यंत नेणार आहे. म्हणजे ग्रंथराज दासबोधामध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलं की कसा सद्गुरू असावा. किंवा सद्गुरूच्या बाबतीमध्ये परवा माझ्या वाचनामध्ये असं आलं की एक चांगले साधक होते आणि त्यांना एक सत्पुरुष भेटले. त्यांची चर्चा झाली. तो साधक निष्ठावान होता, त्याला सद्गुरूंची भेट होणं गरजेचं होतं, त्याला सद्गुरू हवे होते, त्याला स्वतःचा आत्मोद्धार करून घ्यायचा असा जाणकार चांगला साधक होता. आणि त्या सत्पुरुषाला भेटल्यावर त्यांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला की मला तुम्हाला सद्गुरू म्हणून जर स्वीकारायचं असेल तर माझ्या मनात काही शंका आहे, त्याची उत्तरं तुम्ही द्या. तर पहिला प्रश्न त्यांनी विचारला की मी काहीही साधन नाही केलं तरी तुम्ही माझा उद्धार करू शकाल? माझ्यात अत्यंत अवगुण आहे, मी अत्यंत अत्याचारी आहे, मी अत्यंत पापी आहे, मी अत्यंत पतित आहे, तरी तुम्ही मला उद्धरून देऊ शकाल? तिसरा प्रश्न विचारला, आपण ब्रह्मज्ञानी आहात का? सज्जन हो, हा खरा साधक आहे. परमहंस म्हणाले, गुरु रात्री पाहावा, गुरु दिवसा पाहावा. याचा अर्थ तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन जिथे होईल, अगदी अलीकडच्या याच्यात महाराज आपल्याला प्रवचन सांगतात, जिथे तुमचं पूर्ण समाधान होईल आणि एकदा निष्ठा तुमची पूर्ण त्याच्यावर बसली तो गुरु करावा. पण वेदांत सांगतो की क्षत्रिय असावा, ब्रह्मज्ञानी असावा. तर असा ब्रह्मज्ञानी पुरुषच तुम्हा आम्हाला पुढे ढकलू शकतो. दोन गोष्टी होत्या, एक पाहिलेली आणि एक न पाहिलेली. सांगतो की सद्गुरू प्रल्हाद महाराज रात्री 3-3 वाजेपर्यंत जप करत असेल. 3-3:30 वाजायचे की पुन्हा त्यांची दुसऱ्या दिवशीचा जप सुरू व्हायचा. कारण रोजची संख्या 60,000 होती.
इतके लोक महाराजांना भेटायला यायचे, इतक्यांच्या शंका असायच्या, इतक्यांचं समाधान करत 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 नैवेद्य आरती हे ते त्यांचं अन्निक, त्यांची गुरुगीता, त्यांचं हे, याच्यातून पूर्ण 60,000 म्हणजे 600 माळा जप करणं रोज. तर तो व्हायचा नाही कधी कधी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर सगळी शेजारती झाल्यावर, सगळी निजानीच झाल्यावर महाराज आपली घोंगडी त्याच्यावरचं ते हात म्हणून त्याच्यावर पांघरून घेऊन जप करत बसायचे. त्या दिवशीचा जप संपायला सकाळी 3:30 ते पुन्हा दुसऱ्या दिवशी 3:30ला उठून दुसऱ्या दिवशीचा जप आणि कर्म सुरू व्हायचं. दुसरं वाचलेलं उदाहरण परमहंसांच्या चरित्रातलं. रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवला आणि जाताना सांगितलं की आता तुला पाहायचं आहे. अगदी सेम सद्गुरू प्रल्हाद महाराज. म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराज आणि रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातलं साम्य इतकं सुंदर आहे ना, की दोघेही गृहस्थाश्रमी पण नैष्टिक ब्रह्मचर्य दोघांनी आयुष्यभर पाळलं. म्हणजे जिजीमाय आणि शारदा माता. प्रल्हाद महाराज आणि रामकृष्णांच्या बाबतीत काही प्रश्न, मी तर म्हणलं नाही, हे दोघं त्यांच्यापेक्षा पुढे होते. कसं असेल ना, किती स्त्री सुलभ भावना असते हो. पटकन नुसता, म्हणजे आता बोलू नाही, पण आता श्रावण सुरू झाला, पण सांगावंच वाटतं नाही का. आषाढी नवमी आली, अरे बाप कांद्याचे भजे होऊच द्या बाबा, एकदा बस शेवट. आता पुन्हा 4 महिने कांदे नाही, कशी वासना सुलभतेने जाते. अशीच सगळ्या प्रकारची वासना, ज्याला आपण कामना असं म्हणतो, ती काम वासना. किती कसं जपलं असेल. 24 तास दोघे नवरा बायको जवळ आहे, पण काय पवित्रता असेल, काय नाम असेल, काय त्यांच्या शरीरातल्या भावना, आपण म्हणजे आपण कल्पना करण्यासारखी. आणि थोडं तरी आपण तसं वागलं. आणि तसं महाराजांच्या खालोखाल आपले बाबा वागले. मला इतकं राहून जाऊन ती गोष्ट एकच आहे, पण बाबा एकदाच म्हणाले, बस या देहानी जेवढी संतती झाली तेवढ्याच वेळेला स्त्री संग केला. केवढं नैष्टिक ब्रह्मचर्य आहे बाबांचं. म्हणजे ज्या गंगा मायेच्या पोटी प्रल्हाद महाराज जन्माला आले, त्यांची सख्खी बहीण मंदामाय, त्यांच्या पोटी बाबा जन्माला आले. आणि प्रेम आईचं काहीच मिळालं नाही बाबांना. आठवत तेवढे माझ्या आईचा चेहरा मला आठवत, पण बाबांचं चरित्र सुद्धा किती घेण्यासारखं नाही. कसे कसे काय मला सांगायचं. आणि मग जर आपण त्यांना फॉलो, आपण जर ते आपले आहेत असं म्हणतो, कधीतरी निदान एका काही वयानंतर तरी आपल्याला त्या उच्च भावनेला पोचता यावं, याच्यासाठी हा ग्रंथाचं वाचन. शारदामा परमहंसांनी देह ठेवला आणि शारदामा रात्री ती 3:30-4 पर्यंत जप करत बसायच्या. आणि त्यांच्या सेवेकरी बायका होत्या. काय सांगा तुम्हाला, काय शारदामांचं जीवन. आयुष्यभर फक्त पातळ नेसलं बरं. शारदा म्हणजे पातळच नेसलं, पदर असा फक्त. 3 वाजेपर्यंत जप करायच्या. एक भक्त गेला आणि म्हणाले, माताजी इतका जप तुम्ही कशाला करता म्हणाले. तर म्हणाले, जाताना ठाकूरांनी सांगून गेले म्हणाले, मला ठाकूर की मी अनेकांना अनुग्रह दिला, अनेकांना नाम दिलं, पण ते लेकरं जप करत नाही. त्यांचा जप तुला करायचा आहे. बरं, आपला मायबाप आपल्यासाठी नाही का. रात्री आई प्रपंचामध्ये पाहतो, सगळे आपण गाढ झोपून जातो, पण उद्याच्या सगळ्या सकाळच्या कार्यक्रमाची तयारी, त्याला जायचं, याचा डबा त्याचा डबा त्याचा डबा, रात्री करता करता किचन धुवून नामकं करून त्या मायला, आपल्या आईला मायला झोपायला किती वेळ होतो. प्रपंचाच्या दृष्टीने ती जर एवढं करती, तर या जीवाला उद्धरून नेण्यासाठी आपली गुरुमाय आपल्यासाठी किती करते, किती नाम घेते, किती. म्हणून म्हटलं ना की आपल्याला त्यांनी आता सगळं दिलंय, सगळं आयुष्य दिलं, इतकं सुख दिलं, सगळे सुख दिले. बरं, जगाकडे जर पाहिलं आपण, जगातली दुःख जर पाहिली आणि आपलं आयुष्य पाहिलं, इतकं भरभरून दिलेलं आहे महाराजांनी की आपल्याला दुःख करायला, तक्रार करायला काही चान्स नाहीये. आता फक्त त्यांनी जेवढं दिलं त्या कृतज्ञतेसाठी अखंड नामात राहणं, आणि त्या अखंड नामासाठी संकल्पित जपच आवश्यक. नाही, मी संकल्प केला तरच जप. काय सांगू मी तुम्हाला, होत नाही हो. संकल्पाची एक बोच असते. संकल्प, महाराज कालच्या प्रवचनातलं पहिलं वाक्य आहे महाराजांचं, संकल्पाची फार मोठी शक्ती आहे. ती संकल्पाची शक्ती काम करते पहा. आणि ती काय मला सांगा, ती आपले साधे संकल्प नाही. आमच्या मुलीचं लग्न आता 6 महिन्यावर आलो, महाराज सगळं चांगलं करून द्या बाबा. आणि 6 महिने आपण पाहतो, जरा सरासर कामं होतात, लग्न चांगलं होतं. अहो, प्रपंचात जर ते देत असतील, मग त्यांना आवडणार जर आपण मागितलं की महाराज आता 13 कोटीचा सोडलाय बाबा, कमी करायचाच नाही. कशासाठी कमी करायचं नाही, एवढं आयुष्य.
अर्ध तर गेलंय, पण अर्ध राहिलं ना 30-35 तर आपल्याला नक्कीच अजून मिळणार आहे. आणि म्हटलं ना करोनात आपण वाचलो त्याच्यासाठीच वाचलोय, तो जप करण्यासाठी म्हणून. तर विषय आपला असा सुरू होता की अवधूतांनी इतके गुरु केले, तर त्यातलं सूत्र असं आहे की का गुरु करायचे, तर साधकांनी शिष्याने हे कायम लक्षात ठेवायचंय की माझी वृत्ती ही कायम शिकाऊ पाहिजे. आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजावं, प्रपंचात असो का परमार्थात असो. नवे नवे मानवी जीवनात आपण एक गुण अंगी बांधून घ्यायचे की मला शिकायचं. अरे यांच्याकडे किती छान, अरे यांच्याकडे अरे किती छान आहे, 1000ची माळ घेतात, 500ची माळ घेतात, मी तर 100, मग काउंटर किती शिकण्यासारखं. अवधूताच्या या 24 गुरूंच्या याच्यातलं सूत्र जर काही असेल तर साधकांनी आयुष्यभर सकारात्मक दृष्टिकोनातून सृष्टीकडे पाहावं आणि जड असो चेतन असो काही असो त्याच्यातून मला काय घेता येईल. अजगर नुसता पडलेला असतो पहा, अवधूतांनी त्याच्याकडून त्याला गुरु मानले अवधूत की तो किती निवांत आहे. मग साधकांनी जीवनात कसं वागावं, निवांततेने वागावं. अजगराचा तो बोलतो, पृथ्वीचा शांततेचा, ते पुढे सगळं येणारच आहे. असा आपला कालचा जो भाग झाला. आता पुढच्या ओव्यांचं म्हणजे माऊलीने घेतलं त्यातला एक महत्वाचा टप्पा येतो की सद्गुरूंचं कार्य काय मानवी जीवनात. आता मी तुम्हाला म्हटलं की सद्गुरू हवे. सद्गुरू म्हणजे ते म्हणे ना, गुरुविन नाही पहा गती, वेद शास्त्र श्रुती ग्रंथ बोलती, गुरुविन नाही. तिथे सद्गुरू शब्द अपेक्षित आहे, पण व्यवहाराच्या दृष्टीने काव्याच्या दृष्टीने गुरु म्हटलं. गुरुविन नाही पहा गती, गतीच नाही सद्गती. म्हणजे सज्जन हो, मानवी जीवनात हे दृश्यात आपण देहात आहोत तोपर्यंत आपण जे जीवन जगतो पाहतो हे दृश्यातलं एक विश्व आहे. आणि देह ठेवल्यानंतर या सूक्ष्म देहाचं, या लिंग देहाचं एक वेगळं जग आहे. तिथल्या सगळ्याच व्यवस्था वेगळ्या आहेत. अहो साधं मेट्रोत बसल्यावर आपल्याला पटकन कळत नाही काय करायचं. विमानात वेगवेगळ्या फ्लाइट्स मध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा प्रत्येकाची योजना वेगळी. आम्ही इथून तिकडे गेलो तर तिकडच्या सगळ्या योजना आहेत. तर या भूभागाला सोडून आपण अंतरिक्षात जाणार. अंतरिक्षाच्या पुढे स्वर्ग आहे. ओम भू ओम भुवा ओम स्वाहा, स्वाहा म्हणजे स्वर्ग, ओम तपहा ओम जनाहा ओम तपहा आणि ओम सत्यम शेवटचा. ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा नावाचा लोक, जनहा तपहा सत्यहा, इतके लोक आहेत. आणि त्या प्रत्येकाचं स्टँडर्ड वेगळं आहे. म्हणजे 3rd AC, 2nd AC, फर्स्ट क्लास, कसे क्लास आहेत. आणि स्वर्ग म्हणजे तरी काय हो, जो खूप छान भरपूर पुण्य करतो ना, देव बोलणारे फार पुण्य केलं त्याला लॅविश लाईफ देऊन टाका, तो स्वर्ग आहे. पैसे संपले 5 स्टार मधले, घरी आले, तसं स्वर्गाचं आयुष्य आहे. आपल्याला सद्गती मिळवायची, पुढे जायचंय, परे जायचंय, असं त्याच्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. मग त्या सद्गुरूंचं कार्य काय, पुढे नाथ भागवतामध्ये 7व्या अध्यायात हा विषय साधारण पहिल्या 15 ते 20 ओव्यांच्या पर्यंत हा विषय येणार आहे. सद्गुरूंचं कार्य काय. आता सद्गुरूंचं कार्य असं आहे सज्जन हो, खरं म्हणजे असं आहे की आपलं खरं स्वरूप माझं, ज्याला मी देह समजतो, हा मी देह नाहीये. कारण हा आता आहे, पुढच्या जन्मात अजून दुसरा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, कुठल्या योनीत मिळेल माहित नाही. पण मूळ स्वरूप जे माझं आहे ते परमात्म स्वरूप आहे. आणि हे परमात्म स्वरूप आपलं असून ते आपल्याला कळत नाही, ते अज्ञानामुळे कळत नाही, त्याला अविद्या असं म्हटलंय. दुसरं मूळ स्वरूप जे आहे हे स्वरूप, आणि ज्याला मी वेदांतातला शब्द मी तुम्हाला सांगतो, लक्षात फक्त राहू, नुसतं ऐकून ठेवा, नाही लक्षात राहिलं, अचिद वस्तू असं त्यांनी म्हटलेलं आहे. अचिद वस्तू म्हणजे आत्मा म्हणजे माझं खरं स्वरूप, आणि अचिद वस्तू म्हणजे अनात्मा म्हणजे जे मी मला समजतो की मी देह आहे, मी अमका आहे, मग मी आणि माझं याच्यामुळे देहबुद्धी निर्माण होते, हे सगळं त्या याच्यामध्ये येतं. होतं काय सज्जन हो, की माझं मूळ स्वरूप जे भगवंताचा मी अंश आहे, मी हा देह नाही, हे समजणं आणि याची खरी अनुभूती येऊन मी वागणं, याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान असं म्हणतात. तर या मूळ स्वरूपाला आणि या खोट्या स्वरूपाला, खरं आणि खोटं स्वरूप, याच्यामध्ये जी गाठ आहे, याला वेदांतामध्ये मला मूळ स्वरूप खरं स्वरूप न कळणं, ही जी गाठ आहे, खरा मी
आणि मी समजतो तो खोटा मी. ही जी गाठ आहे, या गाठीला वेदांतामध्ये आता नाथ भागवताच्या 7व्या मध्ये ते म्हणाले, याला हृदगाठ किंवा चितचित ग्रंथी किंवा ब्रह्मानंद महाराजांचं कालचं जे पद आहे ना, ऐसे करी सद्गुरु आई, त्यातली 4थी ओळ आहे, बहु बळकट ही चिज्जड ग्रंथी सोडवूनी दाखवा रघुपती, असं ब्रह्मानंद महाराज त्या पदामध्ये म्हणतात. म्हणजे काय, महाराज मी अनन्य भावाने तुम्हाला शरण आलो, मला नाही कळत हो, मी अजूनही त्या प्रपंचात गुंततो, मी माझा मुलगा माझी मुलगी इतकं घट्ट बांधून ठेवलंय. तुकाराम महाराजांनी एक भक्त चालले होते रस्त्याने आणि मध्ये एक झाडाला नदी पार करायची आणि झाडाची अशी एक पारंबी होती अशी, आणि त्या पारंबीला धरून तुकाराम महाराज धरली पारंबी, जोरात घेतली, पलीकडे उतरली. त्या दुसऱ्या म्हणले ये तू असंच. ते पारंबीला जे धरून बसलं, इकडून तिकडं ते मला सोड ना, ते सोडल्याशिवाय तो खाली येणार नाही म्हणले. ते काही सोडेच ना. तुकाराम महाराज काहीतरी प्रयत्न करून त्याला इकडं उतरवलं आणि म्हटलं त्या पारंबीला जसं घट्ट धरून तू बसला होता ना, तू सोडायला तयार नाही, तसं सज्जनो या प्रपंचाला मी आपण धरून बसले, आपणच घट्ट धरले. खरं सांगतो ना, फार मृत्यू हे फार विदारक सत्य आहे. आपण गेलो ना 3 तासाच्या आत, 3.5 तास ठेवायला सुद्धा नको म्हणतात. ज्या देहावर आपण नितांत प्रेम केलेलं असतं, म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांची आपण पूजा केली त्यांना आम्ही अग्नीच्या साक्षीत, आम्ही चितेवर ठेवलं, आम्ही त्यांना अग्नी दिला. ज्यांची पूजा केली, ज्यांना हार घातले, ज्यांना गंध लावलं, ज्यांना वस्त्र दिलं, त्यांच्या सदोदित पाया पडलो, तो देह सुद्धा भक्तांनी किती यांनी त्या अग्नीत दिला. म्हणजे आपल्या वाचून काही राहत, आपणच घट्ट प्रपंचाला धरलंय. प्रपंच करावा पण घट्ट धरून नाही. म्हणजेच महाराज काय, महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं ना, कसा प्रपंच करा म्हणाले, अनासक्तीने करा. आणि सज्जन हो, हा जीवन हा रंगमंच आहे, फार मोठा रंगमंच. आणि या रंगमंचावर आपल्याला सगळ्यांना एक भूमिका दिली, यांना एक भूमिका, त्यांना, कोणाला आईची, कोणाला बाबाची, कोणाला वडिलाची, कोणाला मुलाची, काय. आणि ही सगळी आपली जी जुनी पूर्वकर्माची संबंध असतात, ती माणसं येतात बघा. बाबा बेलसरेंचा मुलगा गेला, खूप शोक करायला लागले ते, एवढे ज्ञानी इतके शोक करू लागले. 7-8 वर्षाचा होता आणि वाणीरूप महाराजांच्या सहवासात ते राहत. तो जन्माला जेव्हा आला तेव्हाच महाराजांना माहित होतं, आणि तेव्हाच एकदा बोलता बोलता त्यांनी बाबांना सांगितलं, हा योग भ्रष्ट आहे बरं म्हणाले, याला सांभाळा म्हणाले, हा पाहुणा आहे म्हणाले. प्रपंचामध्ये लेकरू गुड होत, 8-10-11 वर्षाचं झालं, ते लेकरू गेलं आणि एवढे मोठे ज्ञानी असलेले सारखे त्याचा अंतिम संस्कार रडायच लागले. महाराजांनी 2-3-4 दिवस पाहिलं, होऊ द्या म्हणाले, थोडस होईल. वाणीरूप महाराज एक दिवस झाले म्हणजे, केशवराव आपल्यासारख्याने इतका शोक करणं बरं नाही म्हणाले. ते काय म्हणाले, हो महाराज मला कळतं पण वळत नाही हो म्हणाले. बरं म्हणाले. महाराज म्हणाले, अहो तो फार मोठा पुण्यात्मा होता म्हणून कमी आयुष्य घेऊन जन्माला आला, त्याचं जेवढ्या छोट्या वाचणार आल्या तेवढ्या ते करून तो त्याच्या मार्गाला गेला. तुमच्या शोकाने त्याला दुःख होतं, शोक करू नये म्हणाले. ते म्हणाले हे सगळं पटत. बरं, महाराज काय म्हणाले, डोळे लावा केशवरावने हात त्यांच्या डोक्यावर 1-2 मिनिटं महाराजांनी हात ठेवला आणि काढून घेतला. आणि आदरणीय बाबा बेलसरेंना तो मुलगा दिसला जाताना, आणि तो काय म्हणाला, बाबा तुमचा माझा या जन्मात, तुम्ही कोण माझे बाबा, मला जाऊ द्या, तुम्ही शोक केला तर माझी प्रगती, माझी गती थांबते म्हणाले, मला जाऊ द्या पुढे. अशी कथा भागवतामध्ये येते. बरं, भागवतामध्ये एका राजाला मुलगा होतो, खूप तपश्चर्येनंतर होतो, त्याला संतती नसतेच त्याच्या नशिबात, पण ते आराधना करतात, भगवान विष्णू प्रगट होतो आणि म्हणलं की बाबा काहीतरी एका याच्यातलं त्याला एक मूल देतं. झालं, तो मुलगा असाच वाढतो, मोठा होतो आणि तो जातो, तो शोक करतो.
शोक केल्यानंतर नारद मुनी तिथे येतात आणि ते ज्ञान त्याला त्याला दाखवतात. तो मुलगा सुद्धा, हो तुम्ही कोणत्या जन्माचे माझे बाबा आहेत, मला ओळखू येत नाही म्हणाले. तुम्ही कशाचं, कोण कोण तुम्ही राजा, कोण तुम्ही राणी, नका शोक करू, मला माझं जाऊ द्या. म्हणजे सज्जनो, मी काय म्हटलं, ज्ञान कशासाठी हवं, की जे आपल्याला समजलंय ना ते उमजण्यासाठी ही साधना नामसाधन आहे. की नाही, या मानवी जीवनामध्ये हा मोठा रंगमंच आहे आणि या रंगमंचावर तुम्हा आम्हाला एक भूमिका दिली आणि सगळ्यात मोठी या भूमिकेचं वैशिष्ट्य असं आहे आपल्याला, की आपल्याला आपली भूमिका, आपला अभिनय इतका सुंदर करायचा, पण अंतःकरणामध्ये एक लक्षात घ्या, कोणत्याही नाटकामधला भिकारी खऱ्या अर्थाने भिकारी नसतो आणि राजाची भूमिका करणारा सुद्धा राजा नसतो. अंतरंगामध्ये हे लक्षात ठेवायचं, मी त्याच्यासाठी आलोय, त्याच्यासाठी आलोय. सज्जनो, आपला जन्म भगवंतासाठी झाला. आपल्याला हे सगळं दिलंय. महाराज म्हणाले ना, प्रपंच हा वर्कशॉप आहे, ही कार्यशाळा, ही प्रयोगशाळा आहे तुम्हाला परमार्थ साधण्यासाठी. आणि हे शिकायचंय, हे हा सत्संग सगळा सज्जनो त्याच्यासाठी आहे की आपल्याला आनंदी जीवन, आणि त्याही पेक्षा मी मानव म्हणून जन्माला आलो तर मी एका विशिष्ट कार्य, आपण सगळेजण एका विशिष्ट कार्याला जन्माला आलो, विशिष्ट कार्यासाठी. आणि ते कार्य काय, तर त्याला जाणून घेणं, त्या भगवंताला जाणून घेणं. सद्गुरु प्रल्हाद महाराज आले, जिजीमाय आल्या, सगळे जण गेले. राम आले, कृष्ण आले, सीता आले, सगळे आले. भगवान गोपाल कृष्ण एवढा मोठा पूर्णावतार ज्याला आपण म्हणतो, पण 125व्या वर्षी त्याला केवढं पाहावं लागलो. स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या यदुवंशाचा नाश करण्याचं कार्य भगवंताला शेवटचं करावं लागलं. म्हणजे भगवंत कशासाठी आले होते, परित्राणाय साधूनाम आणि विनाशायाचे दुष्कृताम म्हणताना विनाश स्वतःच्या कुळाचा. काय वाटलंच मला विचार करा, आपण शांतपणे विचार करावा आणि मग आपलं जीवन, आपल्या जीवनाकडे आपण अंतरंगामध्ये डोकवून पाहावं की अरे, एवढा मोठा भगवान गोपाल कृष्ण, या जगाला ज्ञान देणारा योगेश्वर भगवान, पण त्याचं आयुष्य कसं आहे, त्याच्या समोर त्याची मुलं जावी, त्याच्या समोर त्याचे नातू जावे आणि त्याची योजना परमेश्वराला करायला पाहिजे. नाथ भागवतामध्ये आता हा पुढे विषय येणार आहे. म्हणून आपल्या वाटेला आपल्या जीवनाचं जर काही ध्येय असेल ना, अगदी पुन्हा पटकन सोपं म्हणून सांगतो की अखंड आनंदात राहणं. परिस्थिती कोणतीही उद्या आपण आनंदात राहू शकतो. नवे नवे आपण आनंद स्वरूप आहोत, कारण आपण भगवंताचं स्वरूप आहोत. आणि ते आपण विसरतो का, अरे बापरे, हिला खूपच दुखायला लागलं, आता माझं कसं होईल. सज्जनो, काही कोणा वाचून काही कोणाचं जगात राहिलेलं नाही. दूध पित्या लेकराची आई जरी गेले ना तरी परमेश्वर त्याची योजना करतो. म्हणून ते काय म्हणाले, सकल जीवांचा करी तो सांभाळ आणि तुझं मोकली लायचे नाही. आणि त्या भगवंतानी इतक्या लोकांना जन्म दिला. आपल्याला जन्म झाले तेव्हा आपल्या तोंडात दात नव्हते, अमृतासारखं दूध विदाऊट दाताचं आपल्याला मिळण्याची योजना जर तो परमात्मा करतो तर त्यांनी तसं पाठवलेलं नाही. आपलं कर्तव्य आहे त्याला न विसरणं. आणि त्याच्यासाठी सद्गुरूंचं कार्य काय, तर बहु बळकट ही चिज्जड ग्रंथी. तर मी कोण आहे महाराज, मला सांगा, मला नाही कळत, मला तो आनंद द्या. ही चिज्जड ग्रंथी सोडवण्याचं काम. म्हणजे जीवाने किती खटपट केली ना, आपण किती खटपट केली तरी सज्जन हो, हा प्रश्न सुटू शकत नाही. ही चिज्जड ग्रंथी फार अवघड आहे. ब्रह्मानंद महाराजांसारखा वेदांत जाणणारा एवढा माणूस काय म्हणतो, ऐसे करी सद्गुरु आई, तुमचे चरण तुमचे स्मरण दे. फक्त स्मरण, ते स्मरण अखंड ठेवा, त्या आनंदात राहायचं. तुम्ही माझ्या सद्गुरूंच्या जवळ आहे, माझ्या सद्गुरूंच्या जवळ मी नाम घेतो, मी नाम घेते, म्हणजे त्यांनी माझा हात धरलेलाच आहे. नाम नाही घेतलं तरी धरलाय, पण नाम जर घेतलं ना तर त्यांनी घट्ट धरलाय. आणि जाणीव होते. बरं, महाराज म्हणाले तुम्ही नाम घ्या, मी तुमच्या बाजूला आहे, कसं आहे पाहू नका, मी आहे आहे. आणि याची अनुभूती केव्हा येईल सज्जनो, मी काय सांगू, नाम घेतल्यानेच येईल. बरं, इतकं प्रेम करावं ना भगवंतावर, मी खरं सांगतो, सगळं करावं. नवऱ्यासाठी करावं, मुलासाठी, मुलीसाठी, आपल्या प्रपंचातली सगळी कर्तव्य करावं. पण पुन्हा पुन्हा मला तेच सांगा वाटतं की नवीन लग्न झाल्यानंतर जशी त्या नवरीला किंवा त्या नवऱ्याला आपल्या बायकोची काय, ते काम सगळं करत राहते, पण मनात आपला नवरा असतो. त्या नवऱ्यासाठी सगळ्यांचं ती जसं सोचते ना, तसा तो नवरा जो आहे तो परमेश्वर इथे ठेवायचा, तो सद्गुरू इथे ठेवायचा. आणि त्याच्यासाठी मी आहे, त्याच्यासाठी मी आहे, ही आठवण ठेवून आपल्याला कार्य करायचं.
तर ही चिज्जड ग्रंथी जी आहे की माझं स्वरूप आणि माझं अज्ञान, मी माझ्या देहालाच मी समजतो, पण मी तो नाही. मी खरा तो आनंद स्वरूप आहे. तो आनंद स्वरूप सोडवण्याचं काम केव्हा होईल? तर नाथ महाराज म्हणाले, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय हे काही जमणार नाही. आणि सद्गुरूला शरण जर जायचं असेल तर सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जाणं म्हणजे आपल्या सद्गुरूंना अखंड आपल्या जवळ ठेवणं. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय तो ही कृपा करणार नाही. आणि ती कृपा झाल्यानंतर आपल्या अंतःकरणातली, आपल्या हृदयातली ही गाठ अतिशय सहजतेने सुटते की मी खरा कोण. आणि मग कळतं की अरे नाही, कशाला एवढं सगळं, एवढा वेदांत सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो ना, ज्या दिवशी उत्कृष्ट नाम होतं, 1 तास 2 तास असं कोणीच नाही. आता इथं म्हणलं इतकं सुंदर वातावरण, बाहेर पाऊस, आपल्याकडे कोणी येणार नाही, काही नाही, मस्त महाराज समोर बसले, आपली माळ घ्यावी, त्यांच्याकडे पाहत राहावं, श्रीराम जय राम जय जय राम, आपण मुखानी म्हणावं, आपल्या कानाने ऐकावं, महाराजांना समोर पाहावं आणि विसरून गेलं. आणि मग जो जप होतो ना, म्हणजे नामाचा आनंद हा मी जो सांगतोय ना, हा खूपच कमी आहे. हा अनुभवाचा गोष्ट. म्हणलं ना, पुन्हा पुन्हा मला ते सांगावंच लागतं की किती पूर्णाच्या पोळीचं वर्णन करा, पटकन 2 पोळ्या गरम, त्याच्यावर तूप मस्त दिलं रे दिलं, बस. मग त्या वाढणाऱ्याकडे पाहत नाही, तो कोणाकडे पाहत नाही, मी माझी पूर्ण. तो जो आनंद आहे ना, तो शब्दात नाही सांगितला, नाही का? वेदांत थोडा कठीण आहे म्हणून विनोदाचा भाग आधार मी थोडा घेतला, पण खरं सांगतो ना, नामातला आनंद नाही घेतल्याशिवाय नाही. आणि पुन्हा पुन्हा मी सांगेन, किती जप केला, संकल्पाच्या आधीची गोष्ट अनेकांची अशी, हो मला आज आज 22 झाल्या, काल 33, आज काही त्याला हेच नाही ना, बंधनच नाही. केला केला, नाही केला. संकल्प जेव्हा होतो बरोबर, अरे काल माझ्या 70 माळा झाल्या होत्या, अरे काल दोघं मिळून आम्ही 300 माळा केल्या आणि आज 35च झाल्या. ही जी बोच आहे, ही संकल्पाची बोच इतकं सुंदर काम करते. आणि नामात न सज्जनो, की तुम्हाला काय सांगू, जगामध्ये सगळ्यात मोठं जे दुःख आहे, जे सगळ्यांनी आपण अनुभवलंय, की आपली प्रिय व्यक्ती, आपली नियर अँड डिअर पर्सन गेलेले, माझे आई बाबा गेले, कोणाचे कोण काय, पण त्या दुःखाची तीव्रता, दुःख कमी होईल असं नाही, पण त्याची तीव्रता नामाने इतकी कमी होते, काय सांगू तुम्हाला, फार कमी होते. अनुभवाने मी तुम्हाला सांगतो बरं, अनुभवाने. एक 80 वर्षाचे ग्रस्त बेळगावला, दोघा नवरा बायकोचा संसार इतका उत्तम झाला, काय सांगू तुम्हाला. आणि हे 80 वर्षाचे झाले आणि माऊली हार्ट अटॅकने गेले. बरं, असा स्वभाव. एक मुलगा, त्याचं लग्न झालं, तो पुण्यात, हे बेळगाव मध्ये राहतच. बरं, प्रत्येक मायबापाची आजकाल परिस्थिती नाही भाऊ, लेकराच्या याच्यात आपली इन्व्हॉल्व नको, लोकांमध्ये आपण इन्व्हॉल्व, आपण दोघं राहू, आपण दोघं राहू, त्याच्यावर ओझं नको, त्याच्यावर ओझं नको. आणि एकाकी पडले. स्त्रियांचं काय होतं, तिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामाची तिची लिस्ट असते, ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते, स्वयंपाकामध्ये इन्व्हॉल्व असते, अंगण सड्यामध्ये इन्व्हॉल्व असते ती. आमच्यासारखे हेंगाळ बुसके काहीच नाही. गादीवर बसायचे, पेपर चाळायचे, टीव्हीचे बटन दाबत राहायचे, चहा केला का, चहा केला का. विनोदाचा भाग सोडून द्या, पण पुरुषांना जास्त कट, स्त्रियांना होत नाही असं नाही बरं, त्यांनाही होत, पण त्या रमतात, त्यांच्याकडे शक्ती काय काय परमेश्वराने त्यांना दिलं ना. स्त्रीचा जर विचार केला आपण तर काय शक्ती असते ती, खरंच शक्ती, म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. काय विवेकानंदांनी मातृत्वाचं वर्णन केलं हो, काय सांगू पण. ते म्हणाले, एक हाड मोडलं तर किती दुःख होईल. मला ती गोष्ट फार आवडते आणि ती सगळ्यांनी लक्षात ठेवावी. एक हाड मोडलं तर किती दुःख. असे 128 हाडं जर तुमचे एकदाच मोडले तर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख एक आई आपल्या मुलाला जन्म देताना सोसत असते. प्रत्येक मुलांना, मुलींना समजत नसेल तर सांगायला पाहिजे. त्या आईच्या डोळ्यात जर तुम्ही पाणी आणलं तर तो परमात्मा, आई तर कधीच काही म्हणणार नाही, पण तो परमात्मा तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहील का, याचा विचार सर्व नवीन पिढीने करावा. तसे जन हो, 80 वर्षाचे ते ग्रस्त आणि शिवकामत दादा म्हणून आमचे बेळगावला राहतात, खूप जप करतात, 13 कोटी जप होऊन गेलेला. त्यांच्या शेजारी ते राहायला आले मुलीकडे, आणि ते पाहिलं की यांचं लाईट, शिवकामतांचं रात्री 1:30 वाजताच लागतो. यांना झोप यायची नाही, नुसते बसून राहायचे.
खिडकीतून पाहायचे शेजारच्या घरातला लाईट राखला. बेळगावमध्ये नवीन आलेले. दुसऱ्या दिवशी त्या ग्रहस्थांकडे गेले, म्हणाले तुमचा लाईट रात्री 1:30 पासून सुरू असतो म्हणाले, सकाळी 5 वाजेपर्यंत. हो, मग काय करता म्हणाले. अहो म्हणाले मी 1:30 वाजता उठतो, चहा वगैरे करून पिऊन 2 वाजता मी जपाला बसतो म्हणाले 5 मिनिट. त्यांनी काय होतं म्हणाले. अहो ते म्हणाले खूप आनंद. मग थोडी ओळख झाली, मग त्यांनी विचारलं एकमेकांना. त्यांनी कथा सांगितली, माझी पत्नी होती, एक गेली, मी आता एकटाच आहे, मुलीकडे राहायला मला करमत नाही, आणि समवयस्क असल्यामुळे रडले शेवटी. मला झोप येत नाही, मला करमत नाही, मला तिची खूप आठवण येत. 7 इतक्या वर्षाचा प्रपंच. शिवकामत दादा म्हणाले माझं एक ऐकाल का. हो. किती वाजता उठाल. म्हणाले मला उशिरा झोप लागते म्हणून मी 6, 6:15 उठतो. माझी एक विनंती म्हणाले, रोज जर तुम्ही 6 वाजता उठत असाल तर उद्यापासून माझ्यासाठी 15 मिनिटं लवकर उठाल का. उठतो म्हणे. काय करू. म्हणजे जप करा. कसा करायचा. माळ घेऊन त्यांना ओढून दाखवली. श्रीराम जयराम म्हणायचं, इकडे मनी ओढायचं, आपल्याकडे म्हणाले, पलीकडे नाही आपल्याकडे, असं ओढून त्यांना दाखवून ते ग्रस्त उठले 15 मिनिटं आधी. 15 मिनिटं जप केला. म्हणाले 7 दिवस 15. आणि सकाळी उठून मग ते नुसतं मेकॅनिकली श्रीराम जयराम जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, असं पाहत पाहत माळ केली. 15 मिनिटं केली. मग म्हणाले अहो मला छान वाटायला लागलं. मग म्हणाले आता काय करा, अजून 15 मिनिटं लवकर उठा. करता करता ती व्यक्ती सकाळी 4ला उठायला लागली आणि 4 ते 7 जप करायला लागली. मला सांगायचं त्याच्या पुढचं त्या व्यक्तीने येऊन शिवकामत दादाला सांगितलं, तुमचा सहवास मिळाला, तुमचं मार्गदर्शन मिळालं, तुमच्यामुळे मी नामाला लागलो. परिस्थिती तीच आहे म्हणाले, पण मला आता खूप बरं वाटायला लागलं म्हणाले. आता मला कळायला लागलं की नाही, आता ती परत येणार नाही, मला माझं आयुष्य जगायचं आणि त्याच्यासाठी मला नाम मदत करणार आहे, हे मला कळालं. सज्जनो, परिस्थितीत बदल होत नाही. महाराज काय म्हणाले माहिती का, तुमच्या प्रारब्धात तुमच्या परिस्थितीत मी बदल नाही करणार, पण तुमच्या समाधानात वाढ करेन. मग काय राहील. आणि ते कशाने होतं, फक्त नामाने होतं. कारण कलियुगामध्ये दुसरं आपण काहीच करू शकत नाही. आणि सद्गुरू हे कार्य करतात की ही तुमच्या हृदयातली गाठ सोडवतात. कोणकोणत्या गाठी सोडवतात काय सांगू मी तुम्हाला. पहिल्यांदा जर ते काही करत असेल तर एन्झायटी, भय, चिंता, काळजी, बिलकुल परिस्थितीत काहीच बदल करत नाही, मी तुम्हाला सांगतो. पण तुमच्या समाधानामध्ये ते वाढ करून देतात. आणि त्याच्यासाठी म्हणून सद्गुरूंची माणसाला सद्गुरूंची फार गरज आहे. हे तुमच्या माझ्या जीवनातलं सगळ्यात काय. तो सद्गुरू तुम्हाला बरोबर फक्त एक सूत्र, तुम्ही नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो, एवढंच वाक्य लक्षात ठेवा. सगळा वेदांत, सगळी उपनिषद, सगळ्या जीवनाचं सार जर काही असेल तर महाराजांच्या एका वाक्यात आहे. ते म्हणतात ना ज्ञानेश्वर माऊलीच्या बाबतीमध्ये, एक तरी ओवी अनुभवावी. अजून सोपं करून सांगतो, एकच वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. एवढं अभिवचन जे महाराजांनी आपल्याला दिले ना, तेवढं लक्षात ठेवलं ना, जीवनामध्ये खूप आनंद. पुढे दुसरा विषय असा येतो की या 7व्या अध्यायामध्ये ब्रह्मज्ञानाच्या परंपरेविषयी एक विषय आलेला आहे. आता ही ब्रह्मज्ञानाची परंपरा काय. ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी जो पुरुष असतो त्याचं वैशिष्ट्य असं असतं सज्जनो, की ब्रह्मज्ञानी पुरुष असो, प्रत्यक्ष अवतारी पुरुष असो, राम आले, कृष्ण आले, सगळे संत आले, सगळे ब्रह्मज्ञानी पुरुष आले, पण या सगळ्यांचं वैशिष्ट्य सज्जनो असं आहे की प्रत्येकाला प्रारब्ध आहे. म्हणजे राम जरी आले, त्यांचं आपण नाम घेतो, त्या रामाचं आयुष्य सुद्धा आपण जर पाहिलं तर किती किती प्रकारच्या यातना म्हणा, किती प्रकारचं दुःख या रामरायाला भोगावं लागलं. तसं जसा राम, कृष्ण, भगवंत जे कोणी म्हणून जन्माला, मानव म्हणून जन्माला आले, त्या प्रत्येकाला प्रारब्ध आहे. तसं ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा एक प्रारब्ध आहे. म्हणजे ज्याला ब्रह्म ज्यांनी जाणलंय, जो ब्रह्मानंदाचा आनंद अखंड घेतोय, श्री महाराज, सगळी परंपरा, सगळे सत्पुरुष, शिर्डीचे साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, ब्रह्मचैतन्य, रामानंदान, हे सगळे ब्रह्मज्ञानी पुरुष होते. हे परब्रह्म स्वरूप होते. फक्त मानवी देह घेऊन तुमच्या माझ्या उद्धारासाठी आले, तरीही त्यांना हे माहित होतं की मला एक दिवस जायचं. आणि मग
हा ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालेला आहे किंवा ब्रह्मज्ञान ग्रहण करणारा जो पुरुष असतो त्याला स्वतः जवळचं ब्रह्मज्ञान दिल्याशिवाय देह सोडता येत नसतं. दुसरी गोष्ट अशी, म्हणून तुकामाईंनी जेव्हा ब्रह्मचैतन्याला अनुग्रह दिला, किती परीक्षा पाहिली आपल्याला सगळ्यांना माहिती, आणि तेव्हा म्हणाले, बाळा, जे वशिष्ठांनी रामाना दिलं होतं ना ते माझ्याकडे आहे, ते मी आज तुला सगळं देत आहे. ब्रह्मचैतन्यांनी रामानंदांना ज्या दिवशी अनुग्रह दिला, आनंद सागरांना जेव्हा दिला, बरं ती गोष्ट काही अशी नाही आता हे 100 रुपयाची नोट दिली संपली बाबा, ती पुन्हा तशीच असते. तर ब्रह्मचैतन्य महाराज रामानंद महाराजांना म्हणाले, नाही काही गरज आहे प्रश्न. ब्रह्मचैतन्य महाराज रामानंद म्हणाले, बाळा, जे तुकामाईंनी मला दिलं ते सगळंच्या सगळं मी तुला देतो. म्हणजे काय, तर हे ब्रह्मज्ञान देतो. पण सज्जन, होतं काय की प्रत्येक ब्रह्मज्ञानी पुरुषाला त्याच्या जवळ असा कोणी कधी मिळेल असं काही सांगता येत नाही. कारण सदा सर्व काळ त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला ते ब्रह्मज्ञान दुसऱ्याला देण्यासाठी कोणीतरी जवळ असावा लागतं. नाही तर काय होतं, ते ब्रह्मज्ञान त्या सत्पुरुषाबरोबर तसंच जात, नाही का. एखाद्या आईबाबांनी भरपूर इस्टेट कमवावी आणि पत्नीला नाही, मुलांनाही सांगू नये की कोणत्या बँकेत किती FDR आहेत, कोणत्या SIP किती पैसे ठेवले, कोणत्या म्युच्युअल फंडात काय केले, सगळे नुसते फाईलमध्ये ठेवून गेले निघून, आणि त्या लॉकरची चावी कोणाजवळ दिली नाही. सगळी संपत्ती जशी वाया जाते न सज्जन हो, तसं हे ब्रह्मज्ञान तो पुरुषाने देह ठेवला आणि त्यांनी जर कुणाला दिलं नाही तर ते तसंच त्या देहाबरोबर संपून जात. मग हे आपल्या जवळचं सगळं ब्रह्मज्ञान एखाद्या व्यक्तीला दिल्याशिवाय तो ब्रह्मज्ञानी तो ब्रह्मज्ञानी पुरुष आपला देह सोडत नाही. ही परंपरा आहे आपल्याकडे बरं का. हा नाथ भागवतामध्ये जो विषय येणार आहे त्याची ही प्रास्ताविक आहे, म्हणजे हे काही त्याच्यात आलेला भाग नाही, पण हे नाथांना आपल्याला सांगायचं. मग काय होतं की त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला जर कोणी लायक म्हणजे पात्र असलेला, कारण कसं आहे माहिती का, पात्र सुद्धा योग्य पाहिजे हो. सकाळी दूध घेताना रात्री पातेलं जर चांगलं घासलेलं नसेल, एक छोटा कण राहिलेला आहे, आणि आदरणीयाने दूध घेतलं, चुकून सन्मानाने दूध जर घेतलं, 100% पातेलं पाहत नाही, डोळे झाकून पातेलं असं समोर करतात, तुला काय दूध टाकायचं सांग, यांचे डोळे लावलेले आहेत. माऊली येते, दूध तापवायला ठेवते की बस फुट फुट फुट, काही बोलायचा प्रश्नच नाही. पात्र जर व्यवस्थित नसेल, त्याची पात्रता नसेल ब्रह्मज्ञान ग्रहण करण्याची, तर ब्रह्मज्ञान देणार कसं? कारण लायकीच्या माणसाकडे ते ज्ञान द्यावं लागतं. अशा वेळेला ब्रह्मज्ञानी पुरुष काय करतो की असा एखादा सच्शिष्य पाहतो की नाही पात्रता त्याची, त्याला शक्तिपात दीक्षा देतो. शक्तिपात देऊन त्याला तयार करतो आणि मग आपलं सगळं ब्रह्मज्ञान त्याच्याकडे देऊन मग तो आपल्या मार्गाला. ही ब्रह्मज्ञानाची आपल्याकडे असलेली परंपरा आहे. ते ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती नसेल तर ती शक्ती ग्रहण करण्याची तो निर्माण करतो. इथे सद्गुरूंचं कार्य आहे, इथे तो ब्रह्मज्ञान. म्हणून आपला सद्गुरू हा क्षत्रिय ब्रह्मज्ञानी पाहिजे, त्याच्याशिवाय आपला उद्धार होत नाही. म्हणजे चांगला शिक्षक आणि त्याची आपली ओळख असणं जसं गरजेचं आहे. नाही याला 2-4 परीक्षेला घेऊन टाका, मार्क आपण ऍडजस्ट करतो, नाही का, नाही पोरगा चांगला आहे, मागच्या याला आला नाही, मेडिकल सर्टिफिकेट दे, आम्ही करून घेतो, असं जे आपण म्हणतो करतो आम्ही,
अगदी तसं आहे, पण त्याला ते पात्र करून घेतात आणि मग ते सगळं ज्ञान त्याला देतात. विषय आपला असा आहे की आता इथे आपला विषय चाललेला आहे श्रीकृष्ण आणि उद्धवाचा. त्या बाबतीत काही प्रश्नच नाही. उद्धव ज्ञानीच आहे आणि ते सगळं ज्ञान भगवान गोपाल कृष्णाला आता द्यायचंय, कारण ते निघालेत निजधामाला जाण्यासाठी, त्यांची तयारी चालली. इतक्या कमी वेळामध्ये त्यांना हे सगळं, इकडे या यादव कुळाचं सगळं आटपायचंय, इकडे माझ्याकडचं ज्ञान आहे हे मला उद्धवाला द्यायचंय. उद्धव रडायला लागलेला आहे, उद्धवाला दुःख झालेलं आहे, भगवंताला सुद्धा दुःख आहे, कारण ते दोघं त्यांच्यासारखे सखे या जगामध्ये कोणी नाही. म्हणजे अगदी उत्कृष्ट भक्त म्हणून जे नाव घेतलं जातं ते उद्धवाचं घेतलं जातं. अर्जुन नंतर येतो, गोपी पण नंतर येतात. जरी आपल्याला असं वाटलं की गोपींकडे त्यांना पाठवलं, तर ते इतकं प्रेम त्या उद्धवावर होतं की त्याच्या मनात तेवढंही राहू नये म्हणून गोपींकडे त्याला पाठवलं की नाही, माझा आहे ना तो, त्याच्यात थोडासा अहंकाराचा राहिलाय, तर गोपींकडे जाऊन त्याचा अहंकार मला कमी करणं गरजेचं. इतकं प्रेम भगवंताचं त्या उद्धवावर. आता श्रीकृष्णाला आणि उद्धवाच्या बाबतीमध्ये ही अडचण नव्हती. त्याचं कारण दुसरं असं की श्रीकृष्णाकडे पण असे अनेक भक्त होते त्या तोडीचे ज्ञानी असलेले, पण सगळ्यामध्ये उद्धव हा फार वेगळा होता. उद्धवाला ज्ञान सांगताना भगवंत इतके खुश आहेत की कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगताना सुद्धा ते इतके खुश नव्हते. इतकी त्यांची कळी आता उद्धवाला ज्ञान देताना खुललेली. अजून मी तुम्हाला त्या दोघांच्या सख्यत्वाचं, त्यांच्या मित्रप्रेमाचं, सख्याच्या प्रेमाचं वर्णन मी तुम्हाला अजून काय सांगतो की असं स्पष्ट ते सांगतात की भगवंताची कळी इतकी खुललेली की गीता सांगताना सुद्धा तो इतका आनंदी नव्हता. इतका आनंदी आज भगवंत आहे, कारण तिथे त्याला कर्तव्य निष्ठेपासून सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि इथे फक्त शुद्ध ज्ञान द्यायचंय की ज्या ज्ञानाने सगळ्या, आणि सगळ्यात मोठा उपकार सज्जनो या एकादश स्कंदाचा आपल्यावर असा आहे की उद्धवाचं निमित्त आहे. उद्धवाला काय, मला सांगा, इतके ते स्वतः ज्ञानी होते. एक 4-5 म्हणजे जिनियस विद्यार्थी जर असेल आणि त्याच्या काही अडचणी असेल, सर तर या टॉपिक मधल्या अडचणी, अरे 1, 2, 3, 4 झालं, त्याचं समजून जातं. खूप काही सांगावं लागत नाही. पण या उद्धवाचं निमित्त करून भगवान गोपाल कृष्ण तुमच्या माझ्यासारख्या करोडो लाखो भक्तांना ते ज्ञान देत आहेत, ते ब्रह्मज्ञान. आणि ते सांगत असताना इतकं अकृत्रिम प्रेम भगवंताचं त्याच्यावर असल्यामुळे, आणि तो महाभागवत हो, उद्धव महाभागवत म्हणजे महान भक्त. महाभागवत याचा अर्थ महान भक्त. आणि आता असं झालंय भगवंताला की याला किती सांगू आणि किती. उद्धवाने विनंती केली की तुम्ही चाललात आता, सोडून जाऊ नका. खरं म्हणजे आपण इतकं आपलं प्रेम. तर त्या उद्धवाच्या विनंतीला, त्याची विनंती ऐकल्यानंतर भगवंत इतके कळवळले की म्हणून नको रे, एवढी विनंती नको करू, मी सांगतो ना तुला, सगळं सांगतो मला. आणि मग ते ज्ञान सांगायला प्रारंभ करतात. आणि त्या गोपाल कृष्णाच्या, त्या भगवान कृष्णाच्या मनामध्ये हेच येतं की हे सगळं माझं ज्ञान, मी तर आता देह सोडणार आहे, तेव्हा हे प्रयत्नपूर्वक मला माझ्या सख्याला द्यायचंय, माझ्या उद्धवाला द्यायचंय. म्हणून श्रीकृष्णाच्या मनातही ते होतं. आणि उद्धवाचं परमार्थाबद्दलची कळकळ नित्य तो पाहत असे. आजच पाहिली अशी नाही, पण आज तो निघून जाणार होता. म्हणून त्या उद्धवाची जी कळकळ होती ना, ती श्रीकृष्णाने जाणली आणि वैराग्ययुक्त असं आत्मज्ञान सांगायला भगवान गोपाल कृष्णाने प्रारंभ केला. सज्जनो, भगवान गोपाल कृष्ण असं सांगतात उद्धवाला की उद्धवा, हे जे मी तुला आता आत्मज्ञान देणार आहे, ब्रह्मज्ञान देणार आहे ना, तर हे ग्रहण करण्यासाठी एक महत्वाची कंडिशन आहे, ती म्हणजे वैराग्य पाहिजे. आणि
वैराग्याची आवश्यकता असतं हे पूर्णपणे दोघेही जाणतात. आणि म्हणून जेव्हा ते वैराग्य तुझ्यामध्ये प्रगट होईल, म्हणाले प्रखर वैराग्य जेव्हा प्रगट होईल तेव्हा साक्षात परमात्म्याशी तुझी गाठ पडते. म्हणाले बघा, इतके वर्ष त्या परब्रह्माच्या सहवासात राहून सुद्धा भगवान गोपाल कृष्ण जर उद्धवाला सांगतायत की असं वैराग्य प्राप्त व्हावं की ज्यांनी आत्म्याची परमात्म्याची गाठ पडते. सज्जनो, इथे परमार्थ हा अभ्यास आहे हे सांगायचा. तो तर परब्रह्माच्या सहवासातच होता. वसुदेव त्याचे वडील असून सुद्धा त्यांच्या सहवासात होते, पण माझा मुलगा म्हणून ते कृष्णाला पाहत होते. तो परब्रह्म म्हणून पाहत होते का? हे बघा कित काय सगुण आहे, परब्रह्म आहे. ज्ञान वेगळं आहे. म्हटलं समजणं आणि उमजणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तर त्या समजण्यामधून उमजण्यामध्ये जाण्याला जी प्रक्रिया आहे ती ज्ञानाची प्रक्रिया आहे. आणि ती ज्ञानाची प्रक्रिया या काळामध्ये तुमच्या माझ्यासाठी सुलभ होण्याचं जर काही साधन असेल तर पुनश्च आपण तिथेच येतो. त्याचं उत्तर तेच आहे, नाम. कळतं पण वळत नाही. कळणं आणि वळणं म्हणजे माहिती आणि ज्ञान याच्यातला जो फरक आहे की नाही, हे याला कनेक्ट केलं की ते करता आलं पाहिजे. करता आलं तर ते ज्ञान आहे. म्हणजे हे माझ्याकडे सगळी माहिती पण मला जर लाईटच लावता आला नाही, त्या ज्ञानाचं नुसती माहिती, त्याला तो प्लग कलग करायचा, मग हे बटन दाबायचं ते दाबायचं, काही हे नुसती माहिती आहे. त्या माहितीला ज्ञानामध्ये रूपांतरित करणं. तसं ते म्हणाले की वैराग्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. पुढे वैराग्य जर नसेल तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश व्यर्थ जातो. काय असेल बरं हे? वैराग्य जर नसेल तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश, ब्रह्म उपदेश व्यर्थ जातो असं नाथ महाराज सांगायला. खूप गप्पा मारल्या आपण, म्हणजे मी इथे बसून खूप गप्पा मारल्या. आणि ते वैराग्य जे मी सांगितलं, ज्या वैराग्यावर मी म्हटलं तुम्हाला की मौनावर 1 तास बोललो, याला काय अर्थ नाही. मौन फार, मौनावर 1 तास बोलले होते असा विनोद आहे. मुलींची कन्याशाळा असं म्हणल्यासारखे. म्हणून वैराग्य जर नसेल तर ते ब्रह्मज्ञान होणारच नाही. किती किती म्हणून वैराग्य तुम्हाला सांगेल. आणि हे सगळं खरं सांगतो ना, हे सगळं, हा जो वेदांत आहे, हे सगळे जे वेदांतातले सिद्धांत आहे ना, हे समजण्यासाठी संतांच्या चरित्राचा अभ्यास बारकाईने केला पाहिजे. एक एक घटना, एक एक लीला प्रसंग तुम्ही बघा, काय वैराग्य. जिंतूरला महाराज आले होते. संध्याकाळची वेळ, उन्हाळ्याचे दिवस, जुन्या खेडेगावातले ते माळवदाचे घर. महाराज संध्याकाळी आले, 5:30-6ची वेळ होती. पटकन म्हणले अरे उपासनेची वेळ झाली. म्हणून महाराज त्या गावात ज्यांच्या घरी उतरले ते पटकन त्या बाईला म्हणले माय मला स्नानाला पाणी. कशाचे बाथरूम कशाचे काय, नुसत्या अशा एवढ्याला भिंती बांधलेल्या मोऱ्या त्याला म्हणायचे. तिथे गेले महाराज, पटकन स्नान केलं, सोडलं, बरं आले, बसले. आणि त्या दरम्यान काय झालं, कुठून तरी एक भुंगा मोठा महाराजांच्या इथे मांडीला सावला. महाराज म्हणले आपले प्रकाशदादा देशपांडे बरोबर होते, हा लवकर रामाला मांड म्हणाले, सुरू कर, लावा उदबत्त्या लावा, आमक लावा, दिवे लावा. महाराज संध्या करून उपासनेला बसले. पूर्ण उपासना 2.25 तासाची झाली. त्याच्यानंतर दशमीचा नैवेद्य, त्याच्यानंतर आपलं भजन, नारायण विधी वशिष्ठ राम संपायला रात्रीचे 9:15 वाजले. पाहिलं तर ते सोळं पूर्ण इकडची बाजू लाल झालेली, सगळं रक्त. महाराजांनी सोळं बदलून प्रकाश मामाला म्हणले अरे मला धोतर दे बरं. म्हणले धोतर. तुम्ही महाराज हे काय झालं? पाहिलं, अरे म्हणले थोडीशी तुळशीतली माती आण. मला माती आणून हे लावली. एवढा मोठा भृंगा चावला, रक्त निघालं, पण माझ्या सद्गुरूंच्या उपासनेमध्ये खंड. कसलं वैराग्य. आज जरा व्हायरलच झालं नाथ भागवत, कोणी दुसऱ्याने वाचलं तर बरं होईल नाही असं होतं. नुसतं व्हायरल झालं तरी.
महाराजांनी दीड दोन तास 3 तास जवळपास ते रक्त किती वाहिलं, काय किती आग झाली असेल मला सांगा. वैराग्याची काय आपल्याला खरंच कल्पना येणार. म्हणून म्हणलं संत हे सगळे जे सिद्धांत आहे ना, हे महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये पाहायला मला अजून आठवतं. 2004 5 साल असा, आणि मला काहीतरी कामाच्या निमित्ताने सावरगावला जावं, आणि तेवढ्यात दादांचा निरोप आला की आई बाबांना घेऊन ताबडतोब जीप करूनच घेऊन ये, बाबांना दाखवायचं काय शुगर बिगर असं नॉर्मल होत. बाबांचं वय जवळपास 96 वगैरे असेल, 96 वर्ष. ड्रायव्हरच्या समोर मी बसलो, मागच्या 2 सीटवर बाबा असे मांडले घालून. दुपारचा भोजन प्रसाद झाला, मला म्हणायचं निघायचं का आता. हो, धोतर वगैरे पटका बाजू असे जे मांडली घालून बसले सावरगावला. संभाजीनगरला दादांचं घर आल्यावरच म्हणले उतरायचं का आता. मांडी सुद्धा हलवली नाही ऍट द एज ऑफ 95. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. आयुष्यभर सगळ्या मर्यादा. जुन्या काळी सांगितलं, बाबांनी सांगितलेली गोष्ट आहे म्हणून सांगतो. महाराज बाबा म्हणायचे, अरे शौचाला बसलं ना असं दात घट्ट जाऊन बसायचे, बोलायचं नसतं म्हणाले. आपल्याला एवढंच माहिती की बसायचं, बोलल्यावर बसायचं नाही. का नाही बसायचं, घट्ट दात बसून नाही. कशासाठी घट्ट दात तुम्ही एकमेकावर ठेवून जर बसलात तर वयाच्या 100व्या वर्षापर्यंत तुमचे दात पडत नाही. बाबांचे पडले नव्हते. साधी गोष्ट आहे हो. काय आचार धर्म आहे. तुम्ही जाऊन आल्यावर 5 वेळा गुरुचरित्रामध्ये आले ना, किती वेळा तुम्ही शौचावरून आल्यावर किती वेळा गुळण्या करायच्या, लघुशंकेहून आल्यावर किती किती कशासाठी. एकही कण दातामध्ये त्या अन्नाचा राहता कामा नाही. सूत्र आहे, इतके सुंदर सूत्र आहे. म्हणून हा ते म्हणाले वैराग्य प्राप्ती ही अंतःकरणाची पण आहे, तर देहाला सुद्धा ते वैराग्याची नाही. आज निर्जला एकादशी आपल्याकडे, तर एकादशी परवा ते एक डिश पाहिजे मी व्हॉट्सअपवर आलं होतं. एका माऊलीनी उपासाच्या एकादशीच्या दिवशी एका मोठ्या केळीच्या पानावर 86 पदार्थ केलेले होते. 86 कशाचे, उपवासाचे. तुम्ही तुमचं काय नाही, सगळं वेदांत सांगणं कठीण आहे, म्हणून थोडासा विनोदाचा भाग. म्हणजे मला एक म्हणायचं की महाराज म्हणाले की संतांचं चरित्र ऐकत वाचत असताना, चिंतन करत असताना आपण आपल्याकडे पाहावं की मला तसं व्हायचं, मी आज कुठे आहे, संत कुठे आहे, याचा सुवर्ण मध्य मला साधायचा प्रयत्न या जन्मामध्ये करायचा. आणि तो प्रयत्नाने अभ्यासाने होतो, निश्चित होतो. म्हणून ते काय म्हणाले की अरे परमार्थाची खूण जाणणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने उद्धवाच्या विनंतीला मान दिला आणि पहिल्यांदा वैराग्याचं विवेचन करायला सुरुवात केली. आणि हळूहळू वैराग्य सांगता सांगता ज्ञानभक्ती सांगितली. आणि मग वेदांचा प्रत्यक्ष वक्ता, ज्ञानियांचा ज्ञानराजा असलेला भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला पारमार्थिक जीवनाच्या सर्व बाजू भगवंत उद्धवाला समजून सांगतात. इतकं प्रेम, म्हणजे एक शांतपणे जर विचार केला तर काय भगवंतानी त्या उद्धवाच्या प्रेमात पडावं, तर उद्धवानी भगवंतावर किती प्रेम केलं असेल, आपली भूमिका ती असावी. मग आता मी तर भगवंत पाहिला नाही, मग माझा भगवंत कोण आहे, तर माझा सद्गुरू. म्हणून सद्गुरूंच्या लीला चरित्रांचं चिंतन करत असताना श्री महाराज माझ्या अंतःकरणात, म्हणून मानस पूजेत एक फार जाता जाता 1-2 मिनिटात सांगतो. आज 5 मिनिट आपण उशिरा सुरू केलं, 6ला संपवतो. पण एक गोष्ट सांगतो की मानस पूजा साधकाला, शिष्याला फार उपयोगी पडते. मानस पूजा झाल्यावर आपल्या सद्गुरूंना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवाय, आपल्या हृदय कमलामध्ये एक सुंदर आसन तयार करायचं आणि महाराज इथे बसा. त्यांनी काय होतं माहिती का, आपल्याला आठवण राहते ते इथे, अरे असं कसं बघू, ते पाहतायत ते पाहतायत. आणि मग मी कोणाला बोलताना महाराज आते रागावून कसं बोलायचं नाही का. मोठ्या माणसांसमोर आपण रागवायचं नसतं, असा एक एटिकेट्स मॅनर्स होता. आता तो किती कोण कसा पाळतो माहित नाही, पण साधारणपणे आपण आपल्या आई वडिलांसमोर रागवत नाही असं, किंवा त्यांच्यासमोर आपण मोठ्याने बोलू नये. तसं महाराज जर अंतःकरणात राहिले तर कायम आपल्याला ते राहील. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की जीवनामध्ये ही फार महत्वाची गोष्ट की रोज मानस पूजा 5 मिनिटाची होईना, सकाळ संध्याकाळ करावी.
म्हणजे काय होतं, नित्य कनेक्ट आपल्या सद्गुरूंशी राहतो. आणि तो नित्य कनेक्ट सद्गुरूंशी राहिल्यानं काय होतं, त्याची मदत आपल्या शुद्ध आचरणाला आणि त्याही पेक्षा त्यांच्या अखंड स्मरणाला, त्यांच्या अखंड अनुसंधानाला आणि नामाला होते. आणि ती जर राहिली ना, तर मानवी देह आणि मानवी अंतःकरण त्यांच्या चिंतनाने, त्यांच्या अस्तित्वाने भरून जातं. आणि ते भरून झाल्यानंतर त्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावरच नाही, तर तुमच्या देहबोलीतून. महाराज म्हणाले ना की आपण असं वागावं की आपल्या वागण्या बोलण्यात तर प्रेम असावंच, पण महाराज म्हणाले आपल्या पाहण्यात सुद्धा प्रेम असावं. की कोणाकडे पाहिलं तरी त्याला वाटलं अरे किती छान, रिस्पेक्ट नाही काय, नाही तर लोक आपल्याकडे पहा तुम्ही, हा हा हा. श्रीराम समर्थ. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि